नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत लाल भोपळ्याच्या घारग्या। तर हा पूर्णपणे पिकलेला भोपळा आहे आणि याला आपण कट करून घेणार आहोत। अतिशय सोप्या अशा पद्धतीने आपण ही रेसिपी बघणार आहोत। तर बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण याला कट करून घेणार आहोत। तर इथं बघू शकता अशा पद्धतीचा हा भोपळा आहे। तर याचा मधला भाग काढून घेऊन आपण छानपैकी याला कट करून घेणार आहोत। तर छानपैकी याला कट करून घेतलेला आहे। यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण छान असं उकळून घेणार आहोत। यामध्ये मी 1 कप पाणी घातलेलं आहे आणि छानपैकी याला उकळून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकता छानपैकी भोपळा आपला शिजलेला आहे। तर याला मॅश करून घेणार आहोत। तर मॅशरनंच आपण छान भोपळा मॅश करून घ्यायचा आहे। तर भोपळा छान मॅश करून झालेला आहे। यामध्ये आपण घालणार आहोत गोडीनुसार गूळ। तर गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि याला सुद्धा छान असं मॅश करून एकजीव करून घ्यायचं आहे। तर मिश्रण छान एकजीव करून झालेलं आहे। याला थोडं आपण शिजून घेणार आहोत। शिजून घेतल्यामुळे छान असं घट्टसर होऊन येईल आणि शिजून घेतल्यानंतर आपण थंड करून घेणार आहोत। तर यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे वेलची पावडर आणि थोडीशी कुटलेली सोप। यामुळे टेस्ट खूप छान येते। मीठ घालायचं आहे। कुठल्याही गोड पदार्थामध्ये जर आपण किंचित मीठ घातलं तर त्याची चव त्यापेक्षाही जास्त येते। तर किंचित मीठ घालून झालेलं आहे। तर छान याला शिजून घेणार आहोत। तर इथे बघू शकता छानपैकी असं शिजून थोडंसं घट्टसर झालेलं आहे। तर या स्टेजवर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि थोडं थंड करून घ्यायचं आहे। गुळाचे कण सुद्धा छान शिजलेले आहेत। कुठेही गुळाचा कण सुद्धा राहिलेला नाही आणि एकजीव छान मिश्रण झालेलं आहे। तर याला आपण थोडं थंड करून घेणार आहोत। तर या वाटीने मी पाव वाटी बेसन घेतलेलं आहे। तर याच वाटीने 3 वाट्या गव्हाचं पीठ घेत आहे। तर ही दुसरी वाटी आणि ही तिसरी वाटी। तर अजून आपल्याला जर थोडं मिश्रण पातळ झाल्यास तर आपण यामध्ये गव्हाचं पीठ अजून मिक्स करू शकतो। तर 3 वाट्या गव्हाचं पीठ आणि पाव वाटी मी बेसन पीठ मिक्स केलेलं आहे। आता यामध्ये आपण ते मिश्रण घालणार आहोत। मिश्रण मी पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आणि हे थंड पाण्यामध्ये ठेवल्यामुळे लवकर थंड झालेलं आहे। तर सर्व मिश्रण आपण हे पिठामध्ये घालून घेणार आहोत। तर संपूर्ण मिश्रण मी पिठामध्ये घालून घेतलेलं आहे। तर आता पाणी न घालता आपल्याला छान हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर घट्टसर मऊ असं पीठ आपण मळून घेणार आहोत। मिश्रणामध्ये पीठ आपलं छान मिक्स करून झालेलं आहे। आपल्याला थोडंसं पाण्याचा वापर लागणार आहे। तर हलकंसं पाणी शिपडून आपण हे पीठ छान मळून घेणार आहोत। तर इथं बघू शकता छानपैकी घट्टसर मऊ आपलं पीठ मळून झालेलं आहे। अशा पद्धतीचं कुठलंही मी वरून पीठ घेतलेलं नाही। दाखवल्याप्रमाणे जेवढं पीठ घेतलं दाखवलं तेवढंच पिठाचा वापर केलेला आहे आणि हो मला पाण्याचा वापर लागलेला आहे। तर मी 4 चम्मच वरून पाणी वापरलेलं आहे पोहे खायच्या चमच्याने आणि छान असं घट्टसर मऊ पीठ मळून झालेलं आहे। तर आता पुऱ्या बनवायला सुरुवात करूया। तर छानपैकी मी पेढे बनवून घेतलेले आहे आणि एका इकडे मी तेल सुद्धा तापवायला ठेवलेलं आहे। तर पुऱ्या लाटून घेऊया। तर अशा पद्धतीची मी पुरी लाटून घेतलेली आहे आणि त्यावर एका वाटीच्या शेपने मी त्याला शेप देत आहे म्हणजे आकार एकसारखा येईल आणि साईडचा असा आपल्याला साईडचं पीठ असं काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत। तर अशाच पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा पुऱ्या बनवून घेणार आहोत। तर इथं बघू शकता तुम्ही पीठ न लावता एकदम छान अशा आपल्या पुऱ्या लाटल्या जातात। प्रत्येक वेळेस मी तुम्हाला पुरी कशी कट करायची वाटीने दाखवणार आहे। तर इझिली अशी पुरी निघते यामधून आणि पीठ सुद्धा बाजूला होतं। तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत। तर इथं बघू शकता अशा पद्धतीच्या आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि तेल सुद्धा छान तापलेलं आहे। तर मी थोडासा पिठाचा गोळा टाकून बघते। तळायला सुरुवात करणार आहोत। तर मीडियम गॅसवर मी तेल छान तापून घेतलेलं आहे आणि मीडियम गॅसवरच ह्या पुऱ्या आपल्याला फ्राय करायच्या आहेत। तर एक एक पुरी आपण छान फ्राय करून घेणार आहोत।
तर इथं बघू शकता तुम्ही, छान आपली पुरी अशी फ्राय होऊन आलेली आहे वर. तर अशाच पद्धतीचं आपल्याला पलटून घ्यायचं आहे आणि छान अशा पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर ह्या पुऱ्या आपल्याला छान अशा गोल्डन फ्राय होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर इथं बघू शकता, छान आपली पुरी अशी फुगून वरे आलेली आहे. तर दुसऱ्या साईडसुद्धा आपण पलटून घेणार आहोत आणि गोल्डन रंगावर आपल्याला पुऱ्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर इथं बघू शकता, छान अशी आपली पुरी फुललेली आहे. तर दुसऱ्या पुऱ्या आपण त्यामध्ये घालायच्या आहेत. तर छान टम्म अशा फुगत आहेत. तर अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्या पुऱ्यासुद्धा फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या फ्राय करून घेणार आहोत. तर इथं बघू शकता, अतिशय छान आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि टम्मसुद्धा फुगलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्या सर्व पुऱ्या फ्राय झालेल्या आहेत. तर रेडी झालेले आहेत आपले घारगे. तर लाल भोपळ्याच्या घारगेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा. तर इथं बघू शकता तुम्ही, अतिशय छान अशी आपल्या घारगे झालेले आहेत आणि टम्मसुद्धा फुगलेले आहेत. तर अतिशय छान असे आपले. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा एक वेळेस करून बघा आणि कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.